सुटू नये. घरच्या कालवडीला मी अशी का म्हणले ते नक्की सांगते तुम्हाला पुढे. तर सकाळ झाली, लवकर उठले आणि तीर्था पण माझ्यासोबतच उठली. माझ्या अगोदरच उठते, मग नानाची पण झोप झाली. नाना उठले, बाहेर रांगोळी वगैरे काढून, पाणी टाकून रांगोळी वगैरे काढून झालेलं माझं. तीर्थाचं चाललेलं खेळायचं देवाजवळ. आणि मग नाही का ब्रश करून घेतल्यानंतर तिला पण तिचं पण तोंड धुवून दिलं, ब्रश करून दिला आणि मी पण ब्रश करून घेतला आणि लगेच तशीच आली. नानाची बाच काढली कारण की नाना उठले होते. आणि त्याच्यानंतर नाही का मला गरम पाणी प्यायचं होतं, सकाळी पिते रोज. आता तब्येतीनं डिलिव्हरीच्या नंतर जे तब्येत झाली ते काय एवढी कमी झाली नाही, एवढी काही लठ्ठही नाही. म्हणजे माझ्या पहिलीच मुळातच गुटगुटत आहे. तर नाही का मग चहा ठेवला, गरम पाणी पिलं, थोड्या वेळाने चहा प्यावला. चहा एक टाइम तरी पिऊ वाटते. खूप चाललंय सोडायचं पण काही सुटे ना चहाचं. एकच वेळ पितो पण पितोच आम्ही. म्हणजे मी आणि आमच्या आहो पितात, आई काय पित नाही. मग चहा वगैरे ठेवला आमच्यासाठी. बाबूचा पण ब्रश करून द्यायचा राहिलेला, तो लेकर काही चहा घेत नाही. तीर्थाला नाही का गाईचं दूध चालू केलंय पण ती काय अजून एवढी प्रॉपर पित नाही, फिडिंगलाच हे करते. वरचं पण एवढं काही खात नाही, कधी कधी खाते कधी कधी खात नाही, मुलांचं मूडनुसार असतं. आणि मग शंभूचा ब्रश करून दिला, तो नियमित ब्रश करतो. तीर्थाला कंटाळा येतो पण तिचा पण थोडंसं तिच्या वातावरण नाही का स्वच्छ करून घेतेच मी. आणि मग मोठे सासरे आलेले दूध घेऊन, तर तिथं लगेच पळाली. आणि दुसऱ्या सासऱ्यांची पण ड्युटीचं वेळ झालेलं, पण ते रोज इकडे दुकानात आले ना किराणा की तिला घेऊन जाणार म्हणजे झालं. आणि शंभूला म्हणलं येतो का, तर नाही बामणे, आणि झटक्याने घरात आला. आणि मग आमच्यासाठी चहा गाळला आम्ही. ते चहा पावडरमध्ये जेवढा चहा असतो ना त्याच्यावर पण मी नाही का हे टाकून काय म्हणतात त्याला, ते चम्मचनी दाबू त्याच्यातला चहा काढत असते. तेवढाच वेस्ट कशाला जाऊ द्यायला. मग आंघोळी वगैरे उरकल्या, सगळे कपडे धुवून घेतले. का तर बाबा येणार होते आणि मी कपडे सुकवायला वर आले, तेवढ्यात बाबा आले. पण बाबांनी आणलेलं आणि मध आणलेला मस्त घरचा. आणि अण्णांनी शेतातून काढून ठेवला होता, तर मागच्या वेळेस विसरून आले होते, मग बाबांनी घेऊन आले. आणि नाही का बाबा रिक्षा घेऊन आली होती, म्हणजे ॲटो तो नसता का जनावर वगैरे नेतात ॲटो, तो ॲटो घेऊन आले. का तर बाबाला आमच्या घरची गाय न्यायची होती. आणि म्हणूनच आमच्या गाईसाठी मी तसं वाक्य वापरलं होतं की जा आणि भोसल्यांचं नाव कमाव. का तर भोसल्यांच्या घरून जाधवांच्या घरी चालली आहे ना, आणि मी जाधवाच्या घरून भोसल्यांच्या घरी आली. तर मग आईचा पण स्वयंपाक चालू होता. आईने वरण भात लावून ठेवला होता, शिरा केला होता. मग वरणाला फोडणी दिलं, मी कणिक मळून दिलं, थोड्याशा पोळ्या मी टाकल्या, मग बाकीच्या आईने टाकल्या. मग शंभूला मी खाऊ घातला मध, घरचा मध मामांनी म्हणजे नाही माझ्या अण्णांनी काढलेला, लिंबाच्या झाडाचा होता, स्पेशली मुलांसाठी. लिंबाच्या झाडाचा नाही का, कडू लिंबाच्या झाडाचा खूप चांगला असतो म्हणतात. आणि मग पोरांसाठी अण्णांनी काढून ठेवला होता. मग घेऊन आले बाबा, त्यांना भरवला आणि स्वयंपाक पण झाला एवढ्यात. मग त्या रिक्षावाल्या दादाला, जो बाबा घेऊन आले होते ना त्या दादाला पण हाक मारली त्यांनी, पण हात वगैरे धुते. त्याला ऑलरेडी घरात बस म्हणलं तर त्याचं काही लाजत होता तो. मग जेवायला वगैरे वाढलं, यांना तिघांना जेवले ते. आणि शंभू आणि तीर्था पण त्यांच्यासोबत खेळत खेळत थोडंसं खाल्लं. नानाला काही भूक नव्हती म्हणते, पण नानांनी थोडासा पापड आणि शिरा खाल्ला बसून, त्याच्यासोबत तीर्थाने पण खाल्ला. मग बाबा म्हणले बाई तुम्ही जेवून घ्या, तोपर्यंत त्यांनी गप्पा केल्या. आणि मग आम्ही दोघी सासूसुनांनी जेवून घेतलं. भांड्याचा राडा तसाच ठेवला. आणि आमच्या इकडे नाही का आल्यावर नाही का जनावर, ती गाय होती ना, कालवड आहे म्हणून ती जाताना प्रत्येकाचं नाही का ज्याची त्याची रीत असते. तर बाबाला पण मी गंध लावतात, टीका नाही का, लाल म्हणजे नाही का ओलं कुंकू लावणार, त्याच्यावर अक्षत लावलं आणि शेला आणि करगुडा दिला आणि बाबाच्या पाया पडल्या. आणि तीर्था तेवढ्यात धबक्कन पडली, रडली नाही, काही नाही. आणि शंभू म्हणते मम्मा मला तुझ्या पाया पडू दे. त्यांनी माझ्या पाया पडल्या. आणि मग मी त्याला सांगितलं बाबाच्या पण पाया पडतात, त्यांनी बाबाच्या पण पाया पडल्या. तो जो रिक्षावाला दादा होता त्याला पण कुंकू लावायचं होतं, मग त्याला घरात बोलवलं आणि मग त्याला पण कुंकू लावून घेतलं. आणि शंभूचं चाललेलं आहे आपली हंबा चालली, तर आपल्या हंबासोबत आपण पण जाऊ. मग ते दादा जो आला होता ना, त्याला कुंकू लावून घेतलं. त्याला म्हणलं अरे तू किती लाजतोय, बहिणीचंच घर आहे ना, तुझ्या ओळखीचा नव्हता, त्याला कम्फर्टेबल वाटावं असं म्हणून व्यवस्थित बोलत होते त्याच्याशी नाही का. आणि नंतर शंभूला पण टीका लावून घेतला आणि त्याला अक्षत पण लावून घेतलं, पण त्याचा काय हट्ट थांबत नव्हता. आणि मग गेलो गाईचं नाही का गाईकडं. आणि आमच्या गाईला नैवेद्य वगैरे दाखवला, तिची पण पूजा केली आणि तिला तिच्या गळ्यात पण ब्लाऊज पीस बांधलं. चांगली राहिला. सुटू नये. चांगली राह, भोसल्याचं नाव कमव. दावा आता धरून
आम्ही सगळ्यांनी त्या कालवडीचे हात जोडले, तिची पूजा पण केली आणि आमच्या घरची नाही का लेकबाळ जात होती त्यांच्या घरी. तर आणि ती खूप चांगली आहे, शांत आहे आणि थोडीशी गप्पांना पण करते. लहान आहे ना, छोटीशी 10-1 महिन्याची असेल हार्डली. आणि मग बाबा तिला न्यायला आले होते, कारण की बाबा नेतो म्हणले होते, सासरे म्हणले होते तुम्ही घेऊन जा. बाबा शेतकरी आहेत, तर शेतामध्ये आखाडा वगैरे सगळं आहे, छान व्यवस्था होते लोकांना देण्यापेक्षा. मग बाबाला दिली त्यांनी. बाबा रिक्षा घेऊन आले होते. तर शंभूचं चाललेलं मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. तर त्याला म्हणलं दिवाळीला जाऊ आपण, तेव्हा आपल्या हंबाजवळ जवळ पण जाऊ, शेतामध्ये जाऊन तिचे फोटो काढू. तर नाही, त्याचा हट्ट चाललेला की हंबासोबत आपण जाऊ. तर बाबाला टाटा बाय बाय केलं, बाबा गेले जेवण करून. मग नंतर काय आपलं रोजचीच कामं शंभूला समजून सांगितलं आणि कामाला सुरुवात केली. पाहुणे गेले, जेवण वगैरे केलं आणि गेले बाबा गाईला घेऊन आणि एवढा राडा पडला. आता हा सगळा माझ्यासाठी. चला, हे भांडे कोण घासणार आहे? मम्मा. माझ्याशिवाय कोण? असा हा ड्रामा मी केला. तर माझी मम्मी मला हसत होती, बाई असं काही करू नको. भांडे वगैरे खूप जास्त पडले होते आणि तेलकट भांडे उचलून काढतो आपण, भाजी कुरवडे असल्यामुळे सगळीच भांडी तेलकट होतात. आणि मग त्याला रप्पा घासून घेतली आणि किचन कट्टा थोडासा राहिला होता, मग तो पण साफ केला. आणि किचन कट्ट्याच्या ज्या कड्या पुसत होते, म्हणजे नाही का आपल्या किचन गॅसवरच्या, पण त्या पण मला चिकट लागत होत्या. तर म्हटलं एवढे भांडे घासले, किचन कट्टा सगळा साफ केला, तर तेवढ्यासाठी कशाला, म्हणून त्या कड्या पुन्हा घासायला घेतल्या. त्याच्यावर तेल होतं आणि पुन्हा चिकट लागत होतं, म्हणून म्हटलं जाऊ दे, चल घासतो. माझी नणंद मग तुझी वहिनी, तू किती चिकचिक करती, राहू दे ना, काय होते किचन ते नाही का, कड्या नाही घासल्या. तर बाई म्हणलं नको, जाऊ दे, मला काही करमत नाहीये. बघा पुन्हा घासायला घेतल्या आणि म्हणत होती तू घासणी लवकर बदलते. मला अगं घासणी बदलत नाही, घासणी लवकर बदलले की भांडे पण तेवढी स्वच्छ राहतात ना, आणि कशाला कंजूसपणा करायचा. आपल्याकडे काय बाई आहे भांड्याला, तर आपणच घासायचे, आपणच सगळं मॅनेज करायचं. तर भांडे तर आता सगळी कामं झाली, आवरून भांडी वगैरे झाली आणि बाबा पण ऑलमोस्ट गेले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.